काँग्रेस आमदार धीरज लिंगाडेची बुलढाण्यात दादागिरी। प्रशासनाला फाट्यावर मारत विना परवाना खोदली तब्बल 2 किलोमीटर पाईपलाईन। सरकारी पाणी पुरवठा योजनेच्या टाकीतून खासगी लेआउटला पाणी देण्याचा प्रयत्न। ग्रामपंचायत प्रशासन काय कारवाई करणार? बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेसच्या आमदाराची दादागिरी पाहायला मिळत आहे। काँग्रेसचे आमदार धीरज लिंगाडे यांनी सुंदरखेड परिसरातील असलेल्या आपल्या खासगी लेआउटवर बांधलेल्या रो हाऊससाठी ग्रामपंचायतची कुठलीच परवानगी न घेता गावात तब्बल 2 किलोमीटरची पाईपलाईन टाकली आहे। कुठलीच परवानगी न घेता गावात खोदकाम करून पाईपलाईन टाकली। शिवाय ग्रामपंचायतच्या शासकीय पाणी पुरवठा योजनेतून स्वतःच्या फायद्यासाठी बांधलेल्या स्वतःच्या लेआउटवरील रो हाऊस साठी जोडणी देखील केली आहे। या संपूर्ण प्रकारावर सुंदरखेड ग्रामपंचायत मूग गिळून गप्प आहे। सर्वप्रथम मी आपण सांगू इच्छितो की गावठाण हद्दीबाहेर ज्या काही परवाने या संदर्भात द्यायच्या असतात, बांधकाम परवाना किंवा मग त्यांना आवश्यक मूलभूत सुविधा पुरवण्याबाबत, तर या सर्व आता नगररचना विभागाच्या परवान्यानंतर ह्या कामं करण्यात येतात। ग्रामपंचायतीला याबाबत विचारणा केली असता त्यांना याबाबत कुठल्याही परवानग्या अद्याप मागण्यात आलेल्या नाही आहेत असे समजले। तसेच त्या ठिकाणी तुम्ही जे पाईपलाईन टाकलेली आहे त्याबाबत देखील परवानग्या ग्रामपंचायतीला मागण्यात आलेल्या नाही आहेत। तरी ग्रामपंचायतीने यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व परवान्या ह्या नगररचना विभागाकडून संबंधित बिल्डरने ह्या पूर्तता केली की नाही याची खातरजमा करावी, कारण नंतर शेवटी या सगळ्या नियमानुसार केलेल्या बांधकामांना आपल्याला मूलभूत सुविधा पुढे पुरवाव्या लागतील। तर त्यासाठी आवश्यक त्या परवान्यांची जी माहिती आहे ती ग्रामपंचायतीने घ्यावी।